हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. आजची कथा आहे गरुड आणि यम. नशिबात जे लिहिलं आहे तेच होतं. एकदा गरुडाची आई विनिता आजारी पडली. सर्व येऊन भेटत होते. गरुड रोज संध्याकाळी आईस विचारी, आज कोण कोण आले होते. आई सर्वांचे नावे सांगत होते. एकदा यमराज आले व भेटून गेले, पण जाताना हसले. संध्याकाळी गरुडाने आईला विचारले, आज कोण आले होते. आई म्हणाली, आज यमराज आले होते व जाताना हसले. गरुडाला शंका आली, का यमदेव हसले असावे. त्याने आईला पाठीवर घेऊन उड्डाण केले व हिमालयातील दुर्गम गुफेत आईला नेऊन ठेवले. यमराज दुसऱ्या दिवशी तिथेही पोचले. गरुडाने विचारले, आपण काल माझ्या आईस पाहण्यास आला होता, त्याबद्दल मी आपला आभारी आहे, पण जाताना आपण हसला का. यमराज म्हणाले, तुझ्या आईचा मृत्यू या ठिकाणी होणार असे विधी लिखित होते, पण मला चिंता अशी होती की इथपर्यंत तुझी आई पोचणार कशी. असो, तू माझे काम सोपं केलंस. अद्याप आई घरात कशी म्हणून हसलो. त्यावेळी गरुडाची आई वारली होती. याचा अर्थ ज्याचा मृत्यू जिथे लिहिलेला असतो तिथे माणूस पोचतो. हे सर्व काळाच्या हातात असते, पण काळाचा सूत्रधार मात्र परमात्मा आहे. आणखी दुसरी एक कथा याबद्दलच आहे. एका सुंदर ठिकाणी नंदनवनामध्ये अनेक लता, पल्लवी, वल्लरी, रंगबिरंगी सुगंधी फुले बहरली होती. मोहक सडा पडला होता. सुगंधी वायू वाहत होता. पक्षी पूजन आनंदात विहारत होते. तिथे क्षणभर यमदेवांना परिपूर्ण शांतीचा आस्वाद घेता आला. समाधानाने त्यांचे ऊर भरून आला. इतक्यात तिथे गरुडाचे आगमन झाले. यमराजांचा एकांत भंग झाला, पण मिळालेले समाधान इतके विलक्षण होते की गरुडाच्या येण्याने त्यांना एक प्रकारे आनंद झाला. कोणाला तरी आपल्याप्रमाणेच एकांतवास प्रिय आहे याचेही त्यांना बरे वाटले. तसा त्यांचा आणि गरुडदेवांचा स्नेहही युगायुगांचा आहे. राम राम यमराज. गरुडानं असं म्हणत परत नंतर वडाकडे नजर वळवली. ते सौंदर्य पाहण्यात दोघेही रममाण झाले. गरुडाने एकदम एका पक्षाकडे यमाचे लक्ष वेधले. किती सुंदर आहे ना, काय सुरेख आहे. याचे निळे निळे पंख आणि काय छान नाचतोय, बागडतोय. जीवनात बहार आला असावा असे भासते. गरुड म्हणाले, हो ना, मीही पाहतोय त्याला मगापासून. यमराज उत्तरले, फक्त मला राहून राहून आश्चर्य वाटत आहे की हा अजून इथे कसा. यमराज म्हणाले, म्हणजे आपल्याला काय म्हणायचं आहे तरी काय. गरुडाला बसलेला धक्का लपवता आला नाही. आपल्यामुळे गरिबाचा जीव धोक्यात आल्याची भावनाही त्यांच्या प्रश्नातून डोकावत होती. नव्हे, तसे काहीच नाही, यमराज सावरत म्हणाले. पण मी इतकेच म्हणत होतो की याचा खरे तर आता काळ जवळ आला आहे. विषय पटकन आटोपत यमराज उत्तरले. आता मात्र गरुडाला राहावेना. तो यमराजाला म्हणाला, मी पाहतो कोण त्याला काय करतो ते. अहो अहो. यमराजाचे हे शब्द हवेतच राहिले. क्षणातच गरुडाने उड्डाण केले. झपाट्याने त्या मनमोहक पक्षाला आपल्या डाव्या पंखावरती घेतले आणि त्याच वेगाने खूप उंच आणि लांबवर त्यांनी अवकाशात भरारी घेतली. सप्तसागरांच्याही पलीकडे अशा ठिकाणी की जिथे काळही पोचू शकणार नाही. त्या पक्षाला गरुडाला अशा स्थळी नेऊन पोचवायचे होते की जिथे त्याला कोणतेही भय असणार नाही. आपल्या तीक्ष्ण नजरेने परिसर निहाळत प्रचंड वेगाने मार्गक्रमण करत असताना गरुडानं खूप उंच असा एक सुळका पाहिला. सूर्यास्ताचा काळ नजीक येत होता. तो सुळका गरुडाला उत्तम वाटला. अशीही एक जागा होती जिथे नजरही ठरत नव्हती. अन्य कोणीही जीव, प्राणी अथवा पक्ष्यांचे जिथे अस्तित्व असणे शक्यच नव्हते, अशी गरुडाने खात्री करून घेतली. विचार करून झाला होता. गरुडानं हळूहळू खाली यायला सुरुवात केली. अत्यंत प्रेमाने त्याने त्या पक्षाला अलगदपणे त्या सुंदर निळ्या पंखांच्या पक्षाला त्या सुळक्याच्या ठिकाणी उतरवले आणि क्षणात पुन्हा उड्डाण केले. त्याला आता यमराजाला विचारायचे होते की इथे तर नाही ना पोहोचू शकेल तुमचे दूत. त्या पक्षाचे नृत्य पुन्हा एकवार मनमुरादपणे पाहण्यासाठी त्याने सहज आपली नजर त्या सुळक्याकडे वळवली आणि पाहतो तो काय, गरुडाला अनपेक्षित धक्का बसला. ज्या सुळक्याला त्याने अतिसुरक्षित जागा समजली होती तिथे एका भयानक अजगराने त्या पक्षाला लक्ष्य केले होते. निराशाने आणि खिन्न मनाने आपली हार मनातल्या मनात मान्य करून गरुड पुन्हा परत वळला. दुसऱ्या दिवशी सकाळच्या वेळी त्याला यमराजाचे दर्शन झाले नाही. गरुडाला यमराजाला एकदा भेटावेसे जरूर वाटत होते, पण आश्चर्य म्हणजे यमराज मात्र आपल्याला भेटावेसे
टाळत आहे असे गरुडाच्या लक्षात आले. तेव्हा मात्र युक्ती करून तो यमराजाच्या जवळ जेवायला जाऊन बसला. त्याची खिन्न मुद्रा पाहून यमराजाने त्याला नजरेनेच विचारले, काय झालं? तुम्ही म्हणालात तसेच झाले. मी त्याला इतक्या लांबवर घेऊन गेलो. याचा विचारानं इतक्या वेगानं माझ्याशिवाय कुणीही तिथे पोहोचू शकणार नाही. अगदी निर्धास्त मनाने मी त्याला जमिनीवर सोडलं आणि माझी नजर वळताच तुमचा दूत अजगराच्या रूपानं तिथे हजर. यमराज म्हणाले, बा गरुडा, मी जेव्हा म्हणालो की हा अजून इथे कसा, तेव्हा मला अगदी तेच म्हणायचे होते. मीही आश्चर्य करत होता की याचा काळ तर जवळ आला आहे, मात्र याला इथून खूप दूरवर जायचे आहे आणि तो इतक्या दूर जाणार कसा? हा विचार माझ्या तोंडून फक्त प्रकटायला आणि तू झेप घ्यायला एकच गाठ पडली. आता माझा दूत अजगर की अजून कोण, हे ज्याचे त्याने ठरवायचे. एक निशब्द शांतता त्यानंतर सर्वत्र पसरली. गरुडाला जाणवले, आपणच त्या पक्षाचे मृत्यूदूत ठरलो. या भावनेने त्याच्या मनाला खूप मोठी पीडा झाली. याचाच अर्थ माणसाचा मृत्यू जिथे लिहिलेला आहे तिथे काहीही करून माणूस पोहोचतो. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग.